हॅलो गाईज, आजच्या सेशनमध्ये इतके इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहणार आहोत ना. असे क्वेश्चन तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिले नसतील. वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन. पहिला प्रश्न आहे, भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिले शतक करणारा खेळाडू कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सचिन तेंडुलकर, बी महेंद्रसिंग धोनी, सी विराट कोहली किंवा डी लाला अमरनाथ. काहीच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 सेकंद दिले जातील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लाला अमरनाथ. पुढील प्रश्न, कोणत्या देशाला छोटा भारत म्हणतात? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए थायलंड, बी चीन, सी फिजी किंवा डी नॉर्वे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी फिजी. पुढील प्रश्न, भारतापासून किती देश वेगळे झाले आहेत? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 30, बी 60, सी 18 किंवा डी 15. म्हणजे काहीच भारतामध्ये खूप देश समाविष्ट होते आणि आतापर्यंत भारतापासून 15 देश हे वेगळे झाले आहेत. पुढील प्रश्न, भारतापासून वेगळा होणारा पहिला देश कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए अमेरिका, बी दुबई, सी ऑस्ट्रेलिया किंवा डी अफगाणिस्तान. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अफगाणिस्तान. पुढील प्रश्न, भारतामध्ये भूतानचे गाव कुठे आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए महाराष्ट्र, बी राजस्थानमध्ये, सी पंजाबमध्ये किंवा डी केरळमध्ये. गाईज खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थानमध्ये. पुढील प्रश्न, जगातील सर्वात महाग खेळ कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए क्रिकेट, बी टेनिस, सी हॉर्स रेस किंवा डी कबड्डी. गाईज खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर येत असेल तर 5 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हॉर्स रेस म्हणजे घोड्यांची शर्यत. पुढील प्रश्न, क्रिकेटचा देव कोणाला म्हणतात? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए धोनी, बी WG ग्रेस, सी मायकल किंवा डी सचिन तेंडुलकर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी WG ग्रेस. पुढील प्रश्न, चीन नंतर सर्वात पहिले कोणत्या देशामध्ये लॉकडाऊन लागले? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए भारतामध्ये, बी जपानमध्ये, सी अमेरिकेमध्ये किंवा डी थायलंडमध्ये. म्हणजे काहीच तुम्हाला माहीत असेल, कोरोनामुळे सर्व देश लॉकडाऊनमध्ये होते आणि चीन हा देश सर्वात पहिल्यांदा लॉकडाऊन झाला. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा अमेरिका लॉकडाऊन झाला. पुढील प्रश्न, जगामधील कोणता देश सर्वात आनंदी आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए फिनलँड, बी थायलंड, सी दुबई किंवा डी नॉर्वे. गाईज खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फिनलँड. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणत्या शहरात सर्वात पहिले पोस्ट ऑफिस उघडले गेले? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए कानपूर, बी कोलकाता, सी मुंबई किंवा डी दिल्ली. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. पुढील प्रश्न, नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए गाय, बी बकरा, सी जिराफ किंवा डी हत्ती. काहीच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. अशा इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट प्रश्नासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गाय. गाईज गाय हा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे. पुढील प्रश्न, भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए मुंबईला, बी पटनाला, सी इंदोरला किंवा डी बेंगलोरला. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बेंगलोरला. कारण काहीच बेंगलोर ही सिटी खूप छान आहे म्हणून त्याला भारताचे उद्यान देखील म्हणतात. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त सुशिक्षित लोक राहतात? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पुणे, बी मुंबई, सी केरळ किंवा डी लखनौ.
काहीच क्वेश्चन योग्य प्रकारे तुम्ही ऐकला तर याचा आन्सर तुम्हाला लगेच येईल, कारण राज्यामध्ये विचारलंय. आणि तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ, कारण केरळ हे राज्य आहे आणि या राज्यामध्ये खूप सुशिक्षित लोक राहतात. पुढील प्रश्न, रावणाचा जन्म कोणत्या देशात झाला? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पाकिस्तान, बी दुबई, सी ऑस्ट्रेलिया किंवा डी श्रीलंका. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्रीलंका. पुढील प्रश्न, काळे गुलाब कोणत्या देशात पाहायला मिळते? त्यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन ए जपानमध्ये, बी दुबईमध्ये, सी ऑस्ट्रेलियामध्ये किंवा डी तुर्कमेनिस्तानमध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी तुर्कमेनिस्तानमध्ये. पुढील प्रश्न, स्वप्नांचे घर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? त्यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन ए कोल्हापूरला, बी पुणेला, सी मुंबईला किंवा डी नागपूरला. काहीच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबईला. गाईज मुंबईला ड्रीम सिटी म्हणून देखील ओळखले जाते, म्हणजे मुंबईमध्ये जो व्यक्ती जाईल त्याचे सर्व स्वप्ने पूर्ण होतात असं तिथं म्हणलं जातं. पुढील प्रश्न, कोणत्या संख्येला जगामध्ये अशुभ मानले जाते? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 18, बी 22, सी 13 किंवा डी 19. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 13. गाईज 13 या संख्येला जगामध्ये अशुभ मानले जाते. यावर तुमचा विश्वास आहे का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढील प्रश्न, कोणत्या देशात सर्वात जास्त महिला आहेत? त्यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन ए इटली, बी दुबई, सी नेपाळ किंवा डी सोव्हिएत संघ. तुम्ही योग्य प्रकारे ऑप्शन देखील पाहिले तरी तुम्हाला आन्सर येऊन जाईल. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सोव्हिएत संघ. पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या प्रधानमंत्रीने लग्नच केले नाही? त्यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन ए मोदींनी, बी अटल बिहारी वाजपेयींनी, सी मनमोहन सिंहनी किंवा डी गांधीजींनी. योग्य उत्तर ऑप्शन बी अटल बिहारी वाजपेयींनी. पुढील प्रश्न, कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्मतात? त्यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन ए जानेवारीमध्ये, बी ऑगस्टमध्ये, सी फेब्रुवारीमध्ये किंवा डी जुलैमध्ये. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑगस्टमध्ये. काहीच तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा इंटरेस्टिंग प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असे काही प्रश्न पाहतोय जे तुम्हाला नॉर्मली टेक्स्टबुकमध्ये वाचायला भेटणार नाही. ठीक आहे, खूप जर्नल नॉलेजचे आणि इंटरेस्टिंग प्रश्न पाहत आहोत. यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान आहे ना हे तुमचं वाढत आहे. ठीक आहे, तर या अशा क्वेश्चनसाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने तुमचं डिसएडव्हान्टेज कुठलंही होणार नाही, त्याचे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस भेटणार आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.